पिंपरीत गॅस्ट्रोचे आणखी 20 रुग्ण वाढले। रुग्णसंख्या 45 वर। पिण्यासाठी माळेगावातून नागरिक करत आहेत आरओच्या पाण्याचा वापर। पिंपरी माळेगावातील डायरियाची साथ अद्यापही आटोक्यात आली नाही। दिनांक 22 ऑक्टोबर रोजी 35 अतिसाराचे रुग्ण निघाले होते। दुसऱ्या दिवशी आणखी 20 जणांना लागण झाल्यानं वानखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ भरती करण्यात आले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश कड व आरोग्य सेवकांनी संबंधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आलं। गावात शुद्ध पाण्याचा दुसरा जलस्रोत नसल्यानं ग्रामस्थ अडचणीत सापडले। आरोग्य जपण्यासाठी ग्रामस्थांनी लगतच्या मालेगावातून आरोचं पाणी पिण्यास वापर सुरू केला। पिंपरी माळेगावात 15 दिवसापूर्वी डायरियाची साथ पसरली। सार्वजनिक विहिरीत दूषित पाणी पिल्यानं ग्रामस्थांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास होत आहे। काही रुग्णांनी यापूर्वी वरवड बकाल येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार केले। 22 ऑक्टोबर रोजी 25 रुग्णांना भरती करण्यात आलं। दुसऱ्या दिवशी पुन्हा 20 रुग्णांची त्यामध्ये भर पडली। वानखेड केंद्रात उपचार करण्यात आले। सार्वजनिक विहिरीखेरीज दुसऱ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यानं ग्राम प्रशासनानं सदर विहिरीचं पाणी कपडे धुणं, आंघोळ आणि इतर कामासाठी वापर करण्याच्या सूचना मनुवादी मार्फत दिल्या। आरोग्य यंत्रणेच्या आवाहनानुसार ग्रामस्थांनी उकळून पाणी पिलं, परंतु पुन्हा लागण झालेले रुग्ण आढळल्यानं ग्रामस्थांनी पिंपरीपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोला जिल्हा अंतर्गत तेल्हारा तालुक्यातील माळेगावातून आरोचं पाणी आणून पिण्यासाठी वापर सुरू केला। पाणी येईल आहे तर ते वारीचं पाणी येऊन राहिलं, पण त्या विहिरीत मध्ये टाकतात आणि ते पाणी सरळ खराब आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या तब्येता खराब व्हायला। खराब म्हणजे नेमकं काय? नेमकं म्हणजे संडास वानते, जीव मळमळ करते, लय बंद आमचं गावच। मग काय करा सांगा आता? डॉक्टर वगैरे आम्हाला आमचं ऑटो करून जावं लागते आणि एक सलाईन देऊ राहिले आम्हाला आणि ते पाठवून देतात 6 गोळ्या घेऊन। गावात नाही आले? नाही, गावात नाही आले। आता वानखेड मग सांगा बा आता काय करा? उली लेकरं बी मग आज दिवाळीचा दिवस आहे, कास पाण्याचा थेंब नाही आमच्या अति। काय करा मग सांगा? पूर्ण निरा आम्ही झोपेला साव निरा। आता तुम्ही आले बापा तर आम्ही आलो धावतून पै की आमचं सहकार्य करतील बापा। असं सुरू आहे बा गरीबाचं। सांगा बुवा मग।